Hello everyone. Previous lecture of pharmacology and toxicology we started our new chapter, that is autocoids. Okay, so autocoids, it is nothing but it is a combination of two words. Autos means self and acos means drug. Okay, so it is nothing but the self remedies. Okay, so autocoids are the biological factors which acts like a local hormones and have brief duration, act near the site of synthesis and are not blood-borne. Okay, means autocoids, these generally act as an local regions. Okay, so that's why they are also known as local hormones. Okay, so to that particular region, local region, autocoids get synthesized, get released. Okay, they produces their action and also they get degraded in that particular site. Okay, so that's why they are known as local hormones. Okay, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की मास सेल्स असतात, त्याच्यामध्ये जनरली ऑटोकॉइड्स जे आहेत ते स्टोअर करून ठेवले जातात. ओके, सो डिफरंट टाईपच्या जे इम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये मास सेल जे आहे ते मेजर, त्याच्या मास सेलचा जो रोल आहे तो मेजर आहे. कारण का काय होतं की जेव्हा अँटीजनची एंट्री बॉडीमध्ये होते तेव्हा काय होणार आहे जनरली की टी सेल्स जे आहेत त्यांचं ॲक्टिवेशन होतं. टी सेल्स त्यांना त्या अँटीजनला कॅप्चर करतात आणि त्याच्यानंतर ते काय करतात, इंटरल्युकिन हे केमिकल तयार करतात आणि त्याच्यानंतर ते ड्यू टू दॅट इंटरल्युकिन केमिकल्स ॲक्टिवेशन ऑफ बी सेल्स इज देअर. ओके, सो बी सेल्सचं ॲक्टिवेशन झाल्यानंतर अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीज ज्या तयार झालेल्या आहेत त्या काय होतात की त्या पर्टिक्युलर मास सेलच्या सरफेसवर जे रिसेप्टर प्रेझेंट असतात तिथे जाऊन त्या बाइंड होतात. ओके, सो हे फर्स्ट एक्सपोजरमध्ये होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या ॲलर्जनच्या किंवा अँटीजनच्या फर्स्ट एक्सपोजर जेव्हा बॉडीला होणार आहे तेव्हा ही जी रिॲक्शन आहे, ही जी प्रोसेस आहे ती होते. ओके, सो त्याच्यामुळे फर्स्ट एक्सपोजर जे असतं अँटीजनचं किंवा ॲलर्जनचं ते असिम्प्टोमॅटिक असतं. ओके, सो तिथे फक्त बॉडीमध्ये त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार केल्या जातात. ओके, त्याच्यानंतर जेव्हा बॉडी फर्दरमोर त्या अँटीजन्सशी किंवा ॲलर्जन्ससोबत जेव्हा कॉन्टॅक्ट येणार आहे, ओके, सो तेव्हा काय होतं आहे, जेव्हा तो अँटीजन एंटर होणार आहे बॉडीमध्ये तेव्हा जाऊन तो त्या अँटीबॉडीजला अटॅच होणार आहे. ओके, सो कॅस्केड कंप्लीट झाल्यामुळे, सर्किट कंप्लीट झाल्यामुळे काय होतं जनरली त्याच्या मास सेलच्या आतमध्ये जे ग्रॅन्युल्स आहेत की ज्याच्यामध्ये हे जे ऑटोकॉइड्स आहेत, ओके, लोकल हार्मोन्स जे आहेत ते स्टोअर असतात. ओके, सो त्या अँटीबॉडीजचं ॲक्टिवेशन झाल्यानंतर ते जे ग्रॅन्युल्स आहेत त्याचं डिग्रॅन्युलेशन व्हायला सुरुवात होते. ओके, सो डिग्रॅन्युलेशन इट इज नथिंग बट द ग्रॅन्युल्स लायसिस. ओके, सो ग्रॅन्युल्स जे आहेत ते फुटतात, त्याच्यातून जे काही हार्मोन्स आहे ओके ते बाहेर यायला सुरुवात होते. ओके, सो हे झालं ऑटोकॉइड्सचं. ह्या प्रोसेसने जनरली ऑटोकॉइड्स जे आहेत ते बॉडीमध्ये रिलीज केले जातात. ओके, सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इन ब्रीफ हा सगळा पार्ट बघितलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं मेजर ऑटोकॉइड्स, हिस्टामाइन. ओके, सो हिस्टामाइन जर आपण बघितलं तर जनरली हिस्टिडीन या अमायनो ॲसिडपासून त्याचं सिंथेसिस होतं. ओके, आणि त्याचं जर मेटाबॉलिझम आपण बघितलं हिस्टामाइनचं तर जनरली ऑक्सिडेशन आणि मिथालेशन ह्या दोन प्रोसेसने होतं. ओके, सो हिस्टामाइन जे आहे ते रिलीज झाल्यानंतर त्याचे बॉडीवर कोणते इफेक्ट मिळतात त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं फिजिओलॉजिकल रोल ऑफ हिस्टामाइन. ओके, सो त्याच्यामध्ये आहे न्यूरो ट्रान्समिटर इन सेंट्रल नर्वस सिस्टीम, मायक्रो सर्क्युलेटरी रेग्युलेशन, कंट्रोल स्लीप अँड अलर्टनेस, कोरिलेट्स विथ फिटल development, wound healing, has a role in thermal and body weight regulation, WC chemotaxis and gastric and acid secretions. ओके, सो हे जे डिफरंट रोल आहेत ते हिस्टामाइन बॉडीमध्ये प्ले करतात. ओके, सो हिस्टामाइनचं रिलीज कसं होतं ती प्रोसेस आपण बघितलेलं आहे. ओके, सो जनरली इम्युनॉलॉजिकल रिलीज आहे आणि सेकंड टाईप ऑफ रिलीज आहे दॅट इज केमिकल अँड मेकॅनिकल रिलीज. ओके, सो इम्युनॉलॉजिकल रिलीज कसं होणार आहे की जनरली अँटीबॉडीज ज्या तयार झालेल्या आहेत मास सेलच्या सरफेसवर प्रेझेंट आहेत त्याला जेव्हा अँटीजन येऊन बाइंड होणार आहे, ओके, त्याचं जे कॅस्केड कंप्लीट झाल्यानंतर मग विथ द हेल्प ऑफ एनर्जी म्हणजे ATPs लागतात डिग्रॅन्युलेशनच्या प्रोसेससाठी. ओके, त्याच्यानंतर काय होतं, काय होणार आहे की हिस्टामाइन रिलीज होणार आहे. ओके,
नेक्स्ट जे आहे ते केमिकल अँड मेकॅनिकल मास सेल इंजुरी आहे. ओके, केमिकल अँड मेकॅनिकल रिलीज आहे. ओके, सो याच्यामध्ये काय होतं की केमिकल अँड मेकॅनिकल मास सेल इंजुरी कॉजेस डिग्रॅन्युलेशन अँड हिस्टामाइन गेट रिलीज. ओके, सो हिस्टामाइनची जी रिलीजची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये बेसिक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरली काय आहे, हिस्टामाइन हा जो मॉलिक्यूल आहे तो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, हा पॉझिटिव्ह हिस्टामाइनचा मॉलिक्यूल आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे ॲसिडिक प्रोटीन्स असतील किंवा हिपॅरिन असेल त्याच्यासोबत बाइंड झालेला असतो. ओके, मग जेव्हा ग्रॅन्युल्समध्ये एक्झोसायटोसिस होतं, डिग्रॅन्युलेशनची प्रोसेस होते, तेव्हा काय होतं तर सोडियम आयन्स जे आहेत की ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यांची इनवर्ड एंट्री होते. ओके, ग्रॅन्युल्समध्ये सोडियम आयनची एंट्री झाल्यानंतर काय होतं की ते सोडियम आयन्स जे आहेत ते हिस्टामाइनला तिथून डिस्प्लेस करतात. तिथे स्वतः जाऊन ॲसिडिक प्रोटीन आहे किंवा हिपॅरिन आहे तिथे त्याला जाऊन ते बाइंड होतात सोडियम आयन्स. ओके, आणि मग फ्री हिस्टामाइन आहे त्याचं रिलीज केलं जातं. ओके, सो हे बेसिक मेकॅनिझम झालं रिलीज ऑफ हिस्टामाइन. ओके, सो 2 टाईपचं आहे ते इम्युनॉलॉजिकल आणि केमिकल ऑर मेकॅनिकल. ओके, सो आपण प्रोसेस बघितलेली आहे हिस्टामिन रिलीजची, ॲलर्जीची, ॲनाफॅलॅक्टिक रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर मेजर पार्ट आपण बघितला होता हिस्टामाइनचे रिसेप्टर्स. ओके, सो जनरली 4 टाईपचे रिसेप्टर आहेत, H1, H2, H3 अँड H4 रिसेप्टर. ओके, सो त्याचे डिफरंट आपण फंक्शन्स बघितलेले आहेत की तिथे जेव्हा हिस्टामाइन जाऊन बाइंड होणार आहे तेव्हा कोणत्या कोणत्या ॲक्शन बॉडीमध्ये तो प्रोड्यूस करणार आहे. ओके, सो हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो दीज आर द डिफरंट इफेक्ट ऑफ ॲक्टिवेटेड हिस्टामाइन. ओके, सो जेव्हा मास सेलमधून हिस्टामाइन रिलीज होतं तेव्हा कोणते कोणते इफेक्ट दिसून येणार आहेत. सो ॲड्रेनालिन रिलीज, देन ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन, डायलेशन ऑफ ब्लड वेसल्स, फ्रिक्वेंट हार्टबीट, vessels and capillaries increase in permeability, blood clotting is there, stimulation of gastric acid secretion, and then swelling and inflammations. Okay, so these are the different kind of effect which produced by the histamine on the body. Okay, so here it is mentioned the metabolism of histamine. so metabolism आहे ते ऑक्सिडेशन आणि मिथायलेशन या प्रोसेसने होतं आहे. हिस्टामाइन इन मिथाइल ट्रान्सफरेज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मिथायलेशन प्रोसेस अँड डायमाइन ऑक्सिडेज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेशन ऑफ दॅट हिस्टामाइन. ओके, त्याच्यानंतर ह्या 2 प्रोसेसने त्याचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर जो इनॲक्टिव्ह प्रोडक्ट फॉर्म होणार आहे विच इज गेट एक्सक्रेटेड थ्रू द युरिन. ओके, नेक्स्ट आपल्याला कंटिन्यू करायचं आहे हिस्टामाइन फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स. ओके, सो हिस्टामाइनच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स कोणत्या कोणत्या आहेत ओके ते आपल्याला ह्या पार्टमध्ये बघायचं आहे. ओके, सो द फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ हिस्टामाइन रिलीज इन द बॉडी जनरली व्हॅरी फ्रॉम सिम्पल स्किन रॅश टू ॲनाफॅलॅक्टिक शॉक. ओके, सो हिस्टामाइनच्या ज्या फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आहेत त्या सिम्पल रॅशपासून स्टार्ट होतात ते मेजर ॲनाफॅलॅक्टिक शॉकपर्यंत त्याचं एक्सटेन्शन आहे. ओके, सो द इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय द हिस्टामाइन रिलीज जनरली डिपेंड्स ऑन द अमाऊंट अँड द साईट ऑफ हिस्टामाइन रिलीज. ओके, सो किती अमाऊंटमध्ये हिस्टामाइन रिलीज झालेला आहे, कोणत्या साईडला हिस्टामाइन रिलीज झालेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे की त्याची सिव्हिॲरिटी किती असू शकते. ओके, सो द इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय द एक्झोजिनियसली ॲडमिनिस्टर्ड ऑर एंडोजिनियसली रिलीज हिस्टामाइन आर फॉलोज. ओके, म्हणजे जर बाहेरून जर बॉडीमध्ये हिस्टामाइन ॲडमिनिस्ट्रेट केलं असेल तर त्याचे इफेक्ट वेगळे असतात आणि आपल्या बॉडीमध्ये जे इंडोजिनियसली जे हिस्टामाइन तयार होतं आहे त्याचे इफेक्ट जे आहेत ते डिफरंट आहेत. ओके, सो ते आता आपल्याला बघायचं. ओके, सो फर्स्ट फार्माकोलॉजिकल ॲक्शन आपण इथे बघूया ब्लड वेसल्स. ओके, सो डायलेशन ऑफ स्मॉल वेसल्स, आर्टेरियोल्स, कॅपिलरीज अँड वेन्युल्स, सबक्युटेनियस ॲडमिनिस्ट्रेशन that results into a flushing, heat, increased heart rate and cardiac output, little fall in BP, blood pressure. Okay, flushing, it is nothing but the increase into the blood flow. Okay, so rapid IV injection, fall in blood pressure, early H1 and persistent H2, only H1 effect with low dose. Okay, so these are the drugs which used for the treatment purpose. Okay, so rapid IV injection for the fall in blood pressures. Okay, so H1 and persistent H2, only H1 effect will low dose. Okay, so dilation of cranial vessels is observed. Then H1 component vasodilation mediated indirectly by EDRF. Okay, so EDRF, it is nothing but the endothelium derived relaxin factor. Okay, but H2 component mediation is directly on smooth muscles and
ब्लड वेसल्स. ओके, सो H1 कंपोनंटमध्ये वेसोडायलेशन दिसून येतं. कुठे तर एंडोथेलियम जे लेअर आहे त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळे मग एंडोथेलियन रिलॅक्सेन फॅक्टरमुळे ज्या वेसल्स आहेत त्याचं डायलेशन दिसून येतं. ओके, बट H2 रिसेप्टरचे कोणते कोणते कंपोनंटचे ॲक्शन्स आहेत. मेडिएशन इज डायरेक्टली ऑन स्मूथ मसल्स ऑफ ब्लड वेसल्स. स्मूथ मसल्समध्ये ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याच्यावर त्याचा इफेक्ट आहे वॅसोडायलेटरी. ओके, सो लार्जर आर्टरीज अँड व्हेन कन्स्ट्रिक्ट मेडिएटेड बाय H1 रिसेप्टर. जनरली कन्स्ट्रिक्शन इफेक्ट दिसतो लार्जर आर्टरीजमध्ये. ओके, सो लार्जर आर्टरी आणि व्हेन आहेत ज्याच्यामध्ये कन्स्ट्रिक्टरी इफेक्ट मिळतो ड्यू टू देअर ॲक्शन ऑन H1 रिसेप्टर. ओके, सो इन्क्रीज कॅपिलरी परमिएबिलिटी, एक्झुडेशन ऑफ प्लाझ्मा. ओके, सो ड्यू टू द वॅसोडायलेटरी इफेक्ट प्लाझ्मा एंडोथेलियलची जी लेअर आहे वेसल्सची त्याची परमिएबिलिटी इन्क्रीज होते अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ एक्झुडेशन ऑफ प्लाझ्मा. ओके, सो जनरली ब्लड वेसल्स वर कोणता इफेक्ट दिसून येतो हिस्टामाइनचा, तर इट प्रोड्युसेस अ कन्स्ट्रिक्शन ऑफ लार्ज वेसल्स. ओके, सो लार्ज वेसल्स ज्या आहेत आर्टरीज आहेत त्याचं कन्स्ट्रिक्शन, त्याच्यावर कन्स्ट्रिक्टरी इफेक्ट दिसून येतो, म्हणजे त्याचं काय होतं कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके, हावेवर ॲज कम्पेअर्ड टू द अदर ॲनिमल्स इन मॅन द कन्स्ट्रिक्शन इफेक्ट इज मिनिमम. ओके, बट आपण जर अदर ॲनिमल्ससोबत कंपॅरिझन केली आपली तर जनरली हा जो इफेक्ट आहे तो मॅन्समध्ये ह्युमन्समध्ये कमी दिसून येतो. ओके, सो जनरली इन मॅन पल्मोनरी वेसल्स आर डायलेटेड. इट प्रोड्युसेस अ थ्रोबिंग हेडॅक, इन्क्रीज सेरिब्रोस्पायनल फ्लुइड प्रेशर. हिस्टामाइन इंड्यूस्ड हेडॅक इज बिकॉज of stretching of sensory nerve endings around the cranial arteries. Okay, so it produces a throbbing effect on headache. Okay, then increase cerebrospinal fluid. Okay, so cerebrospinal fluid चं कंटेंट जे आहे ते इन्क्रीज होतं अलॉंग विथ थ्रोबिंग इफेक्ट ऑन हेड. ओके, सो हिस्टामाइन दॅट्स वाय इंड्यूस्ड headache and generally this headache is because of stretching of sensory nerve endings. Okay, which is present around the generally cranial arteries. Okay, so cranial arteries मध्ये ज्या other nerves endings आहेत त्याचं stretching होतं and due to there will be a chances of causing of headache. Okay, so the administration of histamine produces marked flushing in face and neck. Okay, so त्याच्यामुळे फ्लशिंग हा इफेक्ट दिसतो कोणत्या कोणत्या एरियामध्ये तर फेस आणि नेक रिजनमध्ये. ओके, सो द लार्ज doses of histamine increased capillary permeability that results into a reduction of plasma volume. Okay, so due to the vasodilatory effect एंडोथेलियलचे जे सेल्स आहेत लाइनिंग आहे त्याच्यामध्ये काय होतं डायलेशन झाल्यामुळे गॅप पडते. ओके, सो दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्क्रीज्ड कॅपिलरी परमिएबिलिटी अँड एक्झुडेशन ऑफ प्लाझ्मा इज देअर. ओके, so this is the pharmacological action produced by histamine on the blood vessels. Okay, नेक्स्ट आपल्याला बघायची आहे फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ हिस्टामाइन ऑन हार्ट. सो इट अफेक्ट्स बोथ कार्डियक कॉन्ट्रॅक्टिलिटी अँड इलेक्ट्रिकल इव्हेंट डायरेक्टली. ओके, सो हार्टची जी कॉन्ट्रॅक्टिलिटी आहे आणि त्याचे जे इलेक्ट्रिकल इव्हेंट्स आहेत त्याला हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे काय होतं अफेक्ट होतं. ओके, सो काय इफेक्ट त्याच्यावर दिसणार आहे. इट इन्क्रीजेस द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ बोथ atrial and ventricular muscle by promoting the influx of calcium ion. Okay, so due to the increase into the influx of calcium ion there will be a arterial and ventricular muscles that results into a contraction of that muscles. Okay, so increase heart rate by hastening the diastolic depolarization in sinoatrial node, that is SA node. It also acts directly to slow atrioventricular conduction, that is AV conduction, to increase automaticity and in high doses especially to elicit arrhythmias. Okay, so generally it acts directly to slow a AV node. Okay, so AV nodeचं जे कंडक्शन आहे ते स्लो होतं अँड इन्क्रीजेस द ऑटोमॅटिसिटी अँड म्हणजे हार्टची ऑटोमॅटिसिटी इन्क्रीज होते. AV नोडचं कंडक्शन जे आहे ते स्लो होतं. ओके, हाय डोज दॅट रिझल्ट्स इन टू अ जनरली अरिथमियाज ऑब्झर्वड होतं. ओके, सो विथ द एक्सेप्टेशन ऑफ slowed AV conduction which involves mainly H1 receptor, and all these effects are largely contributable to H2 receptor of cyclic AMP accumulations. Okay, so if histamine is given intravenously, direct cardiac effects of histamine is
overshadowed by baroreceptor reflexes elicited by the reduced blood pressure. Overall, H1 that results into decreased AV condition, H2 increased chronotropy and automaticity of heart. ओके, सो हार्टवर हिस्टामाइनचा जर इफेक्ट आपण बघितला तर ओव्हरऑल इफेक्ट काय होणार आहे, हिस्टामाइन increases the amplitude of ventricular contraction. Okay, so it interferes with AV conduction and also increases the coronary blood flow. Okay, and in high doses it produces a ventricular arrhythmia. Okay, so these are the effect which is produced by the histamine on the heart organ. Okay, next visceral smooth muscles. So bronchospasm is there and abdominal cramps is there. Okay, so generally histamine which stimulates the smooth muscles of various tissue directly. Okay, so histamine काय करणार आहे, various tissue मध्ये जे smooth muscles आहेत ते stimulate करणार आहे, त्याची डायरेक्ट ॲक्शन आहे. The bronchial and uterine smooth muscles are highly sensitive to histamine. Okay, सो युटेराइन रिजनचे आणि ब्रॉन्काय रिजनमध्ये जे स्मूथ मसल्स प्रेझेंट आहेत विच इज हायली सेन्सिटिव्ह टू हिस्टामाइन. ओके, सो thus इट शोज दॅट ब्रॉन्कोज so that's why bronchospasm that effect is observed. Okay, so histamine induced bronchospasm is effectively antagonized by adrenaline, isoprenaline and aminophylline but not by atropine and antihistaminics. Okay, so this shows the bronchospasm effect due to their contraction effect of bronchi tract. Okay, and also histamine induced a bronchospasm which is effectively antagonized by adrenaline, isoprenaline and aminophylline drug. Okay, so this drug which is responsible to counteract the effect of histamine. Okay, जनरली ॲट्रोपिन आणि हिस्टामिन जे आहे ते प्रिफर केले जात नाही, तर ॲड्रेनालिन, आयसोप्रेनालिन अँड अमानोफॅलिन हे जे ड्रग्ज आहेत ते यूज केले जातात. ओके, नेक्स्ट इज दॅट सिक्रिशन्स. ओके, सो सिक्रिशन्स विच इज रिलेटेड टू अ एक्झोक्राइन ग्लँड्स, राईट. सो इन्क्रीज गॅस्ट्रिक सिक्रिशन ही जी ॲक्शन आहे विच इज ड्यू टू द H2 रिसेप्टर अँड इन्क्रीज नेझल सिक्रिशन थ्रू द H1. ओके, सो दिस इज अ रिसेप्टर ओरिएंटेड ॲक्शन. H2 जर बाइंड झाला तर तो गॅस्ट्रिक सिक्रेशन इन्क्रीज करणार आहे, H1ला बाइंड झाला तर नेझल सिक्रेशन्स इन्क्रीज होणार आहे. ओके, सो जनरली एक्झोक्राइन ग्लँडवर हिस्टामाइनचा काय इफेक्ट आहे, तर हिस्टामाइन इंड्युसेस इन्क्रीज इन गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन. ओके, सो इवन इन स्मॉलर डोसेस इट produces a increase into the quantity of hydrochloric acid. Okay, so the large dosage shows increase in secretion of pepsin along with hydrochloric acid. Okay, so small dose मध्ये काय होतं, फक्त हायड्रोक्लोरिक ॲसिडची क्वांटिटी इन्क्रीज होते, लार्ज डोसेसमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि पेप्सिन. ओके, ह्या दोन्ही यांची क्वांटिटी जी आहे ती इन्क्रीज होते. ओके, सो जनरली हिस्टामाइन जो है विच इंड्यूसेस अ गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन बाय परायटल सेल्स. ओके, सो गॅस्ट्रिक ॲसिडचं सिक्रेशन कशाने फॅसिलेट करणार आहे, they produce their action through parietal cells. Okay, and pepsin secretion generally by chief cell stimulation. Okay, so chief टाईपचे जे सेल्स आहेत त्याचं स्टिम्युलेशन झाल्यामुळे जनरली पेप्सिनचं सिक्रेशन केलं जातं. ओके, सो इट कॅन देअरफोर सर्व्स एज अ युजफुल tool for studying the stomach secretory capacity and to diagnose achlorhydria and pernicious anemia. ओके, सो त्याच्यामुळे ही जी कॅपॅसिटी आहे हिस्टामाइनची विच इज जनरली युजफुल टू डायग्नोस पर्पज. ओके, सो डायग्नोस्टिक पर्पजसाठी जनरली यूज केला जातं. ओके, जनरली अक्लोरहायड्रिया आहे किंवा पर्निशियस ॲनिमिया लाईक डिसऑर्डर्स आहेत दॅट कुड बी डायग्नोज विथ द हेल्प ऑफ this histamine. Okay, so achlorhydria, it is nothing but the absence of hydrochloric acid in gastric secretion. Okay, so gastric juice मध्ये hydrochloric acid absent दिसतं. Okay, and pernicious anemia, you have to familiar with that, that is decrease into the red blood cells and can't absorb enough vitamin B12. Okay, so next action is that sensory nerve endings, they produces a itching. Okay, and next is that central nervous system effect, so wakefulness or intracerebroventricular injection is there. Okay, so histamine they generally causes the wakefulness on intracerebroventricular injection. Okay,
नेक्स्ट ॲक्शन ऑफ हिस्टामाइन आपल्याला बघायची आहे, दॅट इज ट्रिपल रिस्पॉन्स कर्व. ओके, सो कंपोनंट्स ऑफ ट्रिपल रिस्पॉन्स कर्व दॅट इन्क्लूड्स जनरली जेव्हा इंट्राडर्मल इंजेक्शन घेतलं जातं हिस्टामाइनचं, इट प्रोड्युसेस अ रिस्पॉन्स लाईक ट्रिपल रिस्पॉन्स कर्व. ओके, सो आपल्याला आता कंपोनंट बघायचे आहेत ट्रिपल रिस्पॉन्स कर्वचे. ओके, बट ट्रिपल रिस्पॉन्स कर्व म्हणजे नक्की काय? जनरली जेव्हा क्युटेनियस ॲडमिनिस्ट्रेशन होतं हिस्टामाइनचं, दॅट रिस्पॉन्स थ्रू द क्युटेनियस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हिस्टामाइन दॅट ऑकर्स generally stroking of skin, okay, and which produces an initial red line and then followed by flare, and around that line and generally wheal formation takes place. Okay, so triple responses of Lewis is due to the release of histamine. Okay, so generally histamine च्या release मुळे generally triple response दिसतो. Okay, so first is that red reactions. Okay, so that is reddening at the site of injection which is described as a flush. Okay, so जिथे इंजेक्ट केलेला आहे तिथे काय होतं? जनरली रेड लाईन फॉर्म होते. ओके, सो ट्रान्झिएंट लोकल वॅसोडायलेशन ड्यू टू द हिस्टामाइन ॲपियर्स इन फ्यू सेकंड. ओके, फ्यू सेकंडमध्ये हा रिस्पॉन्स दिसून येतो आहे, त्याला रेड रिॲक्शन्स असं म्हणतात. नेक्स्ट इज दॅट wheal formation. Okay, so localized edema in the region of red line. रेड लाईनचा जो रिजन आहे त्याच्या पोर्शन आजूबाजूचा जो पोर्शन आहे तिथे जनरली इडेमा दिसून येतो. दॅट इज इन्क्रीज द कॅपिलरी परमेबिलिटी अँड एक्झुडेशन ऑफ फ्लुइड फ्रॉम कॅपिलरीज अँड वेन्यूल्स ड्यू टू द हिस्टामाइन रिलीज दॅट ॲपियर्स इन 1 minute. ओके, सो इंजेक्ट केल्यानंतर काही सेकंदामध्ये रेड लाईन फॉर्म होते. त्याच्यानंतर जी रेड लाईन फॉर्म झालेली आहे त्याच्या आजूबाजूचा पोर्शन आहे तिथे इडेमा होतो. ओके, इडेमा मीन्स जनरली accumulation of fluid. Okay, so red line that increased into the capillary permeability and exudation of fluid from the capillaries, the venules due to histamine release appears in 1 minute. Okay, so त्याच्यामुळे रेड लाईन जे आहे त्याच्यामध्ये इडेमा झाल्यामुळे काय होतं? त्याच्या आजूबाजूचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये काय होतं? तर जनरली लाल लाल तो भाग होतो. इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसेल की फर्स्ट रेड लाईन मार्क फॉर्म होतं, देन त्याच्या आजूबाजूचा पोर्शन आहे ड्यू टू द इडेमा झाल्यामुळे फ्लुइड ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे तो जो आजूबाजूचा पोर्शन आहे तो काय होतो? जनरली व्हील फॉर्मेशन होतं तिथे. ओके, ही प्रोसेस आहे ती इंजेक्शनच्या 1 मिनिटामध्ये होते. अँड नेक्स्ट इज दॅट फ्लेअर इज देअर. सो स्प्रेडिंग रेडनेस एक्सटेंडिंग बियॉन्ड द रेड लाईन appears slowly. Okay, so due to the axon reflex of body, तो जो रेड लाईन आहे त्याच्या आजूबाजूला व्हील जे फॉर्म झालेलं आहे त्याचं मोर एक्सटेन्शन होतं. सो एक्सटेंडिंग बियॉन्ड द रेड लाईन. ओके, सो त्याच्या आजूबाजूचा सगळा पोर्शन जो आहे तो त्याच्यामध्ये काय होतं? रेडनेस जो आहे तो स्प्रेड होतो. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की जिथे इंजेक्ट केलेलं आहे तिथे काय होणार आहे? रेड लाईन फॉर्म होणार आहे, रेड मार्क फॉर्म होणार आहे. त्याच्या आजूबाजूचा पोर्शन आहे तो काय होणार आहे? त्याचं इन्फ्लामेशन होणार आहे. त्याच्यानंतर काय होतं की तो जो रेडनेस आहे तो हळूहळू आजूबाजूला पसरायला लागतो. ओके, सो दिस ट्रिपल रिस्पॉन्स ऑफ हिस्टामाइन विच इज असोसिएटेड टू जनरली reddening of skin, then flush and then wheal. Okay, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याचा फार्माकोलॉजिकल रोल दॅट इन्क्लूड्स blood pressure. Okay, so in moderate doses the hypotension is of short duration because of rapid destruction of histamine into the body. Okay, so due to the rapid destruction of histamine into the body there will be a hypotension effect which is observed for the short duration of time. But in large doses histamine may produce a prolonged hypotension. Okay, सो नॉर्मल डोसेसमध्ये हायपोटेशन दिसतं बघ ते लिमिटेड टाईम पिरियडसाठी दिसून येतं. ओके, लार्ज डोस जेव्हा हिस्टामाइनचा पेशंट ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे दॅट रिझल्ट्स इन टू अ प्रोलॉंग्ड हायपोटेन्शन अँड इफ नॉट करेक्टेड मे लीड टू द शॉक अँड डेथ. ओके, सर जर हे जे हिस्टामाइन मुळे जे
हायपोटेन्शन इफेक्ट दिसून येतो, त्याची जर ट्रीटमेंट जर टायमिंगमध्ये झाली नाही, दॅट रिझल्ट्स इन टू अ शॉक अँड डेथ ऑफ दॅट पर्सन. ओके, सो हिस्टामाइन इंड्युस्ड हायपोटेन्शन कॅन बी प्रिव्हेंटेड बट नॉट रिव्हर्स्ड बाय द अँटीहिस्टामिनिक. ओके, सो अँटीहिस्टामिनिक ड्रग यूज केले जातात बट दे जस्ट प्रिव्हेंट that hypotensive effect of histamine. Okay, but it does not generally corrected that effect. So histamine induced hypotension can be prevented but not reversed by the antihistaminics. Okay, so however it can be reversed by the adrenaline injection. So generally adrenaline injection use केला जातं for the reverse of this blood pressure hypotensive effect. Okay, so these are the some pharmacological physiological effect of histamine. ओके, सो त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं आहे, ब्लड प्रेशर, ब्लड वेसल्स, ट्रिपल रिस्पॉन्स बघितले, हार्टवर त्याचा इफेक्ट बघितलेला आहे, त्याच्यानंतर स्मूथ मसल्सवर बघितलेला आहे, एक्झोकाइन ग्लँडवर बघितलेला आहे. ओके, नेक्स्ट वी मस्ट गो थ्रू द ॲडवर्स इफेक्ट ऑफ हिस्टामाइन रिलीज. ओके, सो जनरली हिस्टामाइन रिलीज झाल्यानंतर कोणते कोणते ॲडवर्स इफेक्ट बॉडीमध्ये दिसून येतात, किंवा जे ॲडमिनिस्ट्रेट केलेले हिस्टामाइन आहे विच कॉजेस जनरली इचिंग, अर्टिकारिया, फ्लशिंग, हायपोटेन्शन, टॅकिकार्डिया, ब्रॉन्कोस्पाझम, एन्जिओइडेमा, वेकफुलनेस, इन्क्रीज्ड ॲसिडिटी, गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन्स. ओके, सो दीज आर द ॲडवर्स इफेक्ट विच इज ऑब्झर्व्ड बाय द हिस्टामाइन. ओके, next we must go with the therapeutic use. Okay, so to study the gastric secretion and in the diagnosis of leprosy. Okay, so there will be no any kind of therapeutic use, it having only a diagnostic use. Okay, so generally gastric acid secretion जे आहेत त्याचा स्टडी करण्यासाठी यूज केला जातं and in diagnosis of leprosy. Okay, so leprosyच्या डायग्नोसिसमध्ये जनरली हिस्टाडीन जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो दिस इज द बेसिक यूज फॉर हिस्टाडीन. ओके, सो हिअर इट इज मेन्शन सिक्रेटिंग कॅपॅसिटी ऑफ स्टमक. ओके, that is related to a study of gastric secretions. Okay, so pheochromocytoma. Okay, so pheochromocytoma and next is that bronchial hyperreactivity in asthma. Okay, so bronchial hyperreactivity and pheochromocytoma, which is generally this effect can be generally H1 selective histamine analog आहे which is known as beta histidine, which is used to control a vertigo in meninges disease. Okay, so bronchial hyperreactivity in asthma and pheochromocytoma and generally diagnostic purpose of stomach. These are the uses of histamine. Okay, so here it is mentioned some clinical uses of histamine. Histamine aerosol has been used in bronchoprovocation test in pulmonary function laboratories. Okay, so it is done for the parents with mild, atypical and non-specific symptoms of bronchial asthma. It is also done for occupational reasons. Agent used histamine or methacholine. Histamine has no valid clinical use for any condition. Histamine analog beta histidine used in the treatment of vertigo and meninges disease. Okay, सो वर्टिगो इट इज नथिंग बट द चक्कर येते म्हणतात ते. ओके, म्हणजे काय होतं, सडन इंटरनल एक्सटर्नल जे काही फिलिंग्स आहेत आपल्या त्याच्यामध्ये जनरली सर्क्युलेट व्हायला लागतं. ओके, सो सडन इंटरनल एक्सटर्नल फिलिंग ऑफ सेन्सेशन ऑफ चक्करसारखं जे फील होतं, म्हणजे आजूबाजूचं सगळं फिरायला लागल्यागत दिसायला लागतं. ओके, असं फील व्हायला लागतं. दॅट इफेक्ट इज नोन ॲज वर्टिगो. ओके, अँड मेनिंजर डिसीज इट इज नथिंग बट अ डिसऑर्डर्स ऑफ इनर सेल इयर. ओके, सो कानामधला जो आतला भाग आहे त्याच्यामध्ये जनरली काय होतं, डिसऑर्डर्स आलेले असतात आणि फक्त एक कान जो आहे तो अफेक्ट झालेला असतो. ओके, दॅट इज मेनिनियर डिसीजेस. ओके,
So agent used that includes the histamine or methacholine. Histamine has no valid clinical use for any condition. Histamine analog that is beta histidine used for the treatment of vertigo and meningeal disease. Okay, so histamine जसा कोणताही थेरपेटिक यूज नाही, फक्त बेटा हिस्टिडिन हा जो आहे विच इज यूजफुल फॉर द ट्रीटमेंट ऑफ वर्टिगो अँड मेनिनियस टाईप ऑफ डिसीजेस. ओके, सो ॲडवर्स इफेक्ट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. दॅट इन्क्लूड फ्लशिंग, डिक्रीज इन ब्लड प्रेशर, इंक्रीज इन हार्ट रेट, headache is there, Wills formation is there, then bronchial constriction of GI upset is there. Okay, so these are the adverse effect which is associated with histamine. Okay, so next part I have, we will continue in next lecture, next part of lecture, that is antihistaminics. Okay, so इथपर्यंतचा जो पार्ट झालेला आहे फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ हिस्टामाइन, त्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो आपल्याला वेल प्रिपेअर राहायचं आहे एक्झामसाठी. जर कोणता पार्ट जर तुम्हाला कळला नसेल तर मला पर्सनल मेसेज करून विचारा, मी तो नक्की पुन्हा एक्सप्लेन करेन. ओके, एकदम इझी वेने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. We will continue in next lecture, next part of lecture. Okay.